श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, शेतकऱ्यांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, पावसाबाबत आली एक मोठी अपडेट. पाऊस कधी पडणार आहे, पेरणीची घाई करू नका. संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. मान्सून कधी सक्रिय होणार आहे. तर बघता बघता व्हिडिओला एक लाईक नक्की करत चला आणि चॅनलवर नवीन असाल तर अशा सर्व अपडेटसाठी सर्वप्रथम चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा. तर बघा, मान्सूनची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. कुठल्या भागात, कुठल्या राज्यात, कुठल्या जिल्ह्यात सक्रिय होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मागील 10 दिवसांपासून मान्सूनची वाटचाल रखडली आहे. मान्सून अरबी समुद्रातच आहे. अजिबात मान्सूनची प्रगती नाही. राज्यात पेरण्या रखडल्या असून शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. 18 जून उजडला तरी पावसाची अजिबात वाटचाल नाही आहे. सुरुवातीला सांगण्यात आलं की राज्यात 15 जून नंतर मान्सून दाखल होईल असा अंदाज होता. मात्र त्यानंतर 20 जूनला मान्सून राज्यात दाखल होण्याचा अंदाज देण्यात आला. आता जून महिना पूर्णपणे, लक्षात घ्या, पूर्णपणे कोरडा जाण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रातील मान्सूनची सध्याची हालचाल बघता 20 जूनला मान्सूनच्या पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे अद्याप देखील तुम्ही पेरणी करू नका, कारण पेरणी जर तुम्ही केली तर तुम्हाला दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे तुम्ही पेरणी करू नका, अशा प्रकारे राज्य सरकार देखील आवाहन करत आहे. मुंबईसह राज्यात मान्सून दाखल होण्याकरता अजून 8 दिवसांपेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. जर अशी स्थिती राहिली तर मान्सूनच्या पावसासाठी जुलै महिना देखील उजडू शकतो. आणि आता पुढची अपडेट काय आहे हे पण आपण नीट बघणार आहोत. तर बघता बघता फक्त 1 सेकंड लागतो. लाईक करत चला. भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले धन्यवाद. सोलापूर, हर्णे, हैदराबाद, भद्राद्री, कोडागुम, पारादीप, पुरलिया, बरीपाडा, धनाबाद, बिहारच्या काही भागात सक्रिय होता मान्सून. ओडिशा, तेलंगणाच्या काही भागात देखील मान्सून वाटचाल करण्याची शक्यता आहे. मान्सूनची सध्याची स्थिती बघता हे स्पष्ट करण्यात आले की मान्सून पुढील 8 दिवस राज्यात नसणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे चिंतनचे वातावरण आहे. आणि मान्सून नसल्यामुळे आपल्या इथे आता महागाई वाढण्याची शक्यता आहे. कारण अन्नधान्य उत्पादन कमी होणार, त्याच्यामुळे सर्वच पिकांचे भाव वाढू शकतात. पेरण्या रखडल्यामुळे शेतकरी चिंतित आहे. पाणी पातळी खाली जात आहे, त्यामुळे पाण्याचे देखील एक मोठे संकट तयार होत आहे. तर व्हिडिओला आपल्या आईवडिलांसाठी नक्कीच एक लाईक करत चला. शेतकरी बांधवांसाठी एक लाईक करत चला. धरणातील पाणीसाठा देखील कमी होत आहे. त्यामुळे त्या राज्यातील अनेक भागात उष्णता वाढण्याची शक्यता हवामान खात्याने दिलेली आहे. पालघर, ठाणे, मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात उष्ण वातावरण राहणार आहे. 1 जुलैपर्यंत राज्यात सर्वत्र पाऊस दाखल होण्याचा अंदाज आहे. तर बघा, ही तारीख लक्षात ठेवा, 1 जुलै. तुम्ही वेळोवेळी अशा सर्व व्यवस्थित अपडेट्ससाठी सर्वप्रथम चॅनलशी कनेक्ट राहा. वेळोवेळी तुम्हाला अपडेट इथे दिले जातील. 1 जूनला हा पाऊस सक्रिय होणार आहे. सांगली, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, पुणे या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस हा येणार आहे 1 जुलैला. त्यामुळे पेरणीचा अंदाज कधी करायचा हे तुम्ही लक्षात घ्या. 1 जुलैला राज्यात पाऊस येणार आहे. हवामानात बदल होत आहेत. सकाळी काळे ढग अनेक भागात पाहायला मिळतात, मात्र पाऊस काही होत नाही. दुपारी उष्णता वाढत आहे. त्यामध्ये प्रशांत महासागरात एल निनो सक्रिय झाला आहे. या एल निनोमुळे यंदा पाऊस कमी होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला. मात्र अजून साधा मान्सून राज्यात दाखल झालेला नाही आहे. चिंता वाढत आहे. पुढील काही दिवस अशी स्थिती राहिली तर पाण्याची देखील गंभीर समस्या उद्भवू शकते. तर शेतकरी बांधवांनो, आपला जिल्हा कुठला आहे, आपल्या जिल्ह्यात पाऊस पडतो आहे की नाही, अवकाळी पाऊस झाला आहे की नाही, कमेंटमध्ये आपला अभिप्राय नोंदवा. आणि जाता जाता एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करून नक्की ठेवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. स्वामी समर्थ.